मनोर येथे उभारण्यात आलेला पालघर तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प समन्वयाअभावी बंद अवस्थेत आहे। उद्घाटनानंतरही 3 महिने झाले, मात्र हे प्रकल्प बंद अवस्थेत आहे। त्यामुळे कचरा मुक्त गाव या जिल्हा परिषदेच्या संकल्पनेला हरताळ फासला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। पालघर तालुक्यातील 133 ग्रामपंचायत क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या ओला आणि सुक्या कचऱ्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी मनोर येथे तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे। 24 एप्रिल रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते। मात्र उद्घाटनानंतरही 3 महिने होऊन देखील हा प्रकल्प बंद अवस्थेत असून आतमधील यंत्रसामुग्री धूळ खात पडली आहे। तर याबाबत पालघर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पालघर तालुकास्तरीय घनकचरा प्रकल्प पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंता यांच्या ताब्यात आहे। हा प्रकल्प मनोर ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रकल्प उभारणीत असलेल्या काही त्रुटी दूर करून दिल्या जातील असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। मात्र धूळ खात पडलेली यंत्रणा आणि रखडलेला हा प्रकल्प कधी सुरू होईल हे तर आता पाहावंच लागणार आहे। माहितीनुसार या प्रकल्पात प्लास्टिकचा पुनर्वापर, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि ग्रामस्तरावर कचरा व्यवस्थापनामुळे परिसर स्वच्छ आणि सुंदर हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। तर प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मनोर ग्रामपंचायतीकडे त्याचे हस्तांतरण करण्याचे ठरले होते। मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यातील समन्वयाअभावी जिल्ह्यातील कचरा निर्मूलनाचा हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प सुरू होण्याआधीच रखडला आहे।